सुंदर फुलांचा उत्तम गजरा, सुकलेल्या पाकळ्या बदाबदा गळाल्या. त्याचं कारण काय माहित नाही. शिरकुर्मा आलाय म्हणून मला हे सुचलं. कमेंट करा सर्वांना ह्या शिरकुर्मा वाटीच्या दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना आठवत असेल की आज ईद आहे. सर्वांना रमजान ईदच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा शिरकुर्मा कसा वाटला आम्हाला सांगा बघून. धन्यवाद मित्रांनो. सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे. मंडळी, मी कासिम शेख संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती मी पुणे बोलत होतो, पण जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी. आणि ह्याच माणसाच्या इथं आज रमजान ईदच्या निमित्ताने आम्ही शिरकुर्मा खायला आलो होतो. आम्ही आलो शिरकुर्मा खायला, ते प्यायला, आणि या माणसाने आम्हाला आज बिर्याणी खाऊ घातली. म्हणजे किती पुण्य लाभल. बिलकुल. आणि मंडळी, जन्नत में जगह मिलेगी इस आदमी को. बिलकुल. आणि मंडळी, व्हिडिओ बघा तुम्ही. त्या व्हिडिओ मध्ये शिरकुर्मा, बिर्याणी सगळं काय दाखवलेलं आहे. कसं काय काय वाटतं, प्रतिक्रिया साहेब लोकांनी सुद्धा दिलेली आहे मंडळी. आणि आज ईदच्या निमित्ताने आमचे कासिम भाई पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या माध्यमातून सतत पुणे विकायला काढलेला आहे. ना पुणे विकायला नाही साहेब, प्लॉट विकायला काढलेले आहे. आणि आपल्याकडे 1 लाखापासून सुरुवात आहे. गरीब माणूस पण प्लॉटचा मालक होऊ शकतो आणि सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा जागा असती. पण बिर्याणी खाऊ घातलेली सगळी बोलून आम्हाला गार करणार का काय? नाही नाही ना साहेब, आता जर आपल्याला शिरकुर्मा खायचंय, बिर्याणी खायची आहे, तर मंडळी तुम्ही कुठं जाऊ नका. साहेबांच्या या चॅनल वरती राहा. म्हणजे संतोष शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे आजचा हा यांचा जो ब्लॉग आहे, काही राजकीय घडामोडीवर नाहीये. आज स्पेशल ईदचा ब्लॉग आहे. तुमचे काय प्रतिक्रिया असली साहेबांसाठी तुम्ही टाका. मला तर असं वाटतं की साहेबांनी डेली असे ब्लॉग काढले पाहिजे. हे राजकीय ह्याच्यावर मला बोलू द्या ना. कसं काय ब्लॉग काढू मी? मला बोलू देणार का नाही तुम्ही? बोला बोला साहेब. आणि आज ईदच्या निमित्तानं आम्ही सगळे शुभेच्छा द्यायला आलो. दीपक सर आहेत, वैभव सर आहेत, अमित सर आहेत, आणि जे आलेले नाहीत आणि आमच्या सोबत सकाळपासून होते त्या सगळ्यांना सुद्धा ईदच्या शुभेच्छा. बिचाऱ्यांना फक्त बिर्याणी मिळाली नाही दीपक सर. इतकं वाईट वाटतंय, इतकं वाईट वाटतंय. पण साहेब तुम्ही त्यांना घेऊन नाही आलेले. मेन इम्पॉर्टंट तुमची चूक. पण वैभवनी मस्त फोटो पाठवलाय त्यांना, तर ते फोटो बघून त्यांचं मन हे 2 दगडाच्या आतमध्ये चेसतील आणि ते शांत बसतील. हरकत नाही. या निमित्ताने या निमित्ताने आम्ही खूप दिवसांनी भेटलो. तसे माझे हे मार्गदर्शक आहेत व्हिडिओच्या, युट्यूबच्या किंवा इतर गोष्टी, बारीक सारीक गोष्टी या माणसाला माहित असतात. ह्या माणसाचा मेंदू जर विकायला काढला पुण्यामध्ये तर हजारो कोटी रुपयाला विकला जाईल. फक्त माणूस इतका माहिती देतो, इतका बोलबच्चन कर, हात अजून वर आलेला आहे. बरं बोला साहेब. तुम्ही जे बोलतात ना ते बरोबर बोलतो, मी देतो. पण माणूस घेणारा असला तर माणूस घेणार आणि त्याच्यावर कार्य करणार. म्हणजे साहेबांचे कष्ट दिसतात त्याच्यावरती, तुम्ही बघू शकता. वेगवेगळे विषय काढत असतात ते, आणि वेगवेगळ्या चर्चा असतात, आणि आपल्या साऱ्यांसाठीच असतात. साहेबांचे भरपूर चॅनल आहे. म्हणजे किती कष्ट करत असाल ते विचार करू शकतात. खरं तर तमाम मुस्लिम बांधवांना खास करून आज ईदच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. खरं तर राजकीय, सामाजिक वातावरण, जवळची माणसं लांब चाललेत, लांबची माणसं जवळ यायला तयार नाहीत. नात्यातली माणसं लांब असतात, परंतु विचारांनी जोडलेली माणसं नेहमी जवळ असतात. रक्तांच्या नात्यांच्या पेक्षा विचारांची नाती, मैत्रीची नाती फारच जवळ असतात. ती तुमच्या अडीअडचणीला, प्रत्येक गोष्टीला सोबत असतात, म्हणजे साथ देतात. आणि बरेच गोष्टी आपण त्या निमित्ताने हे करतो. म्हणून कासिमबाईंकडे या ठिकाणी आम्ही आलो. खरं तर येण्याचं कारण उन्हातानाचं, एवढ्या लांब, आणि तेही माझा रंग काळा परेपर्यंत एवढ्या उन्हातानाचं इकडे यायचं म्हणजे शक्य नव्हतं. परंतु आम्ही आलो. त्याचं कारण सुद्धा असंच आहे, मैत्रीचं नातं आहे. का हो कासिम भाई? बोला बोला. एक बार बोलना है मुझे कि काला रंग तो जरूर क्या बोलते परछाई के अंदर आके शांत हो जाएगा, यानी कि सफेद हो जाएगा, गोरा हो जाएगा. मगर आज का दिन दोबारा आने वाला है क्या?
नहीं नहीं, क्या बात है, क्या बात है, क्या बात हा जरा थोडं हटके मी शेरो शायरी केली. रेग्युलर शेरो शायरी नाही, आपल्या अशीच है. असतात. हरकत नाही. सर्वांना धन्यवाद. जय जाऊ. पुढे बघा, बाबीनी बिर्याणी केलेली आहे आणि बाबीनी सुंदर बिर्याणी आम्हाला खाऊ घातली. अन्नदाता सुखी भव. आणि आता शिरकुर्मा आलेला आहे. क्या बात आहे. बिलकुल. इथे क्लोज ना तुम्ही इथे असा इथून मागे मागे हो, असं. लय हुशार आहे ते. 80 वर्ष ते. मित्रांनो, कसे आहात सगळे? आम्ही सगळे बिर्याणी खायला बसलोय. ईदच्या निमित्ताने कासिमभाई वेळात वेळ काढून आमच्या सोबत आले. आमच्या सोबत आले नाही, आम्हीच त्यांच्याकडे आलोय. बिलकुल. आणि सगळ्यात महत्वाचं, ईदच्या निमित्तानं त्यांनी मस्त दावत दिली. माझी त्यांना विनंती आहे की आम्हाला बोलून तुम्हाला कसं वाटतंय? साहेब एवढं बरं वाटतं की कसं ईदला असं वाटतं की पाहुणे आले आणि एक आनंदच झालाय वेगळा. आणि आपले परम मित्र संतोष शिंदे साहेब आले, साहेब लोक आलेले आपल्याकडं, आणि बिर्याणीला ते म्हणतात ना की चार चांद लग गए. क्या बात है. वाह, वाह. हाँ, अकेला आदमी तो बहुत कुछ खाता है, मगर दोस्तों में मिल बांट के. मिल बांट के जब वो खुशी होती है ना, तो और हमारे पुराने क्या बोलते हैं ना मित्र, मजा वाटते. हा मजा वाटती. तशी गोष्ट झालेली आहे. तर मित्रांनो, आम्ही आहेत इकडे चर्चामध्ये, आम्ही एक एक म्हणून असणारच आहे, मत मांडणारच आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ मध्ये राहा, व्हिडिओला अजिबात सोडू नका. आमची चर्चा चालूच आहे, तर तुम्ही बघू शकता आमची चर्चा. साहेब कसं वाटते ही बिर्याणीची? आनंद काय आहे? कसली बिर्याणी पण आहे? तुम्हाला कसा टेस्ट येतो याच्यामध्ये? ह्या दम बिर्याणी, हैदराबादी, आता ते आपले मॅडम आले ना, त्यांना नागपूर विचारा. चाळी. मला मला माहित नाही हो, कुठली दम बिर्याणी आहे काय. पण चांगलं आले. लवकरच अशाच आम्हाला दर महिन्याला बोलवत चला किंवा तुम्ही आमच्याकडे येत चला. बनवू, आपण बनवू. आपल्याकडं बिर्याणीवाले एक से एक कुक आहे. त्या बात आहे. आमचे काही वकील मित्र होते आमच्या महाविद्यालयातले किंवा आमच्या सोबत असणारे, त्यांना म्हणलं होतं आम्ही सगळे कर्वेनगर एरंडवणीमध्ये होतो. आमचे एक मॅडम आहे, तिथं गेलो होतो आम्ही शिरकुर्मा प्यायला. त्यांना म्हणलं होतं चला इकडं, पण ते म्हणजे लय ऊन आहे. आणि आमच्यात एक मुलगी होती ऐश्वर्या म्हणून, ती म्हणली फारच ऊन आहे आणि मी काळी बिळी पडेल उन्हाने. आले नाही. टेम्परेचर. आणि तिथं बिर्याणीची चर्चा झाली आणि आम्हाला इथं खायला मिळाले. हा किती मोठा योग आहे. हा बिर्याणी सारखा योग आहे. आणि त्या सगळ्या आमच्या मित्रांना टुक माकडे. मंडळी, आजपर्यंत तुम्ही साहेबांना बघितलं असेल भाषण देताना, पण आज साहेबांचं हे जरा कॉमेडी रूप पण तुम्ही बघू शकतात. नाही तर काय. साहेब म्हणतात कि हंस खेल के रहना चाहिए जीवन में, उसके बगैर कुछ भी मजा नहीं होती है. अजिबात मजा नाही. मी अजून मागवतो, भरपूर आहे. बिंदास खावा. आणि बाबीच्या हाताला एकदम म्हणजे चॅलेंज नाही. नाही नाही, ह्याच्यामध्ये सगळं प्युअर मसाला वगैरे, प्युअर ऑइल. हा, तंदूर होती ती, तंदूर बिर्याणी तंदुरी होती मागच्या बिर्याणी. वेळेस. आता ही पण तशीच आहे ना, थोडं टेस्ट तंदुरी सारखं. काय माहिती होतं एवढं. हो शिंदे सर. तेच पीस शोधून शोधून खाली टाकायचे. जय महाराष्ट्र साहेब, कसं वाटतं तुम्हाला? जय महाराष्ट्र, जय जय पुणे. थँक्यू आलेलो आहे कासिमबाईंच्या इकडे खास ईदच्या दावतसाठी. इथे येऊन खूप चांगला बेत केलाय कासिमबाईंनी बिर्याणीचा. बिलकुल आणि खूप बिलकुल आवडीनं खातोय आणि ईद साजरा करतोय. ईदच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बिलकुल. शिंदे साहेब तर खूपच बघन झाले. साहेब कसं वाटतं तुम्हाला? अहो, या वैभवने मला चटणीच नाही दिली. अरे बापरे, चटणी ना म्हणतात आणि त्याला, असं त्याला रायता मला बोलतात. इतकं मनाला वाईट वाटलंय, पण खाल्ल्यावर बोलतो काय आहे ते. बिलकुल बिलकुल. आणि याचं तोंड दाखवा एकदा. बिलकुल. ह्याची मुलाखत. साहेब कसं वाटतं?
एक नंबर आहे सर. एक नंबर. ओके. आणि हॉटेलमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सर हॉटेल हे आपलं घरचं प्रेम उतरलेलं आहे हो या बिर्याणीमध्ये. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि साहेब तुम्ही एक बोलू शकतात घरचं प्रेम कसं काय उतरलं ह्याच्यामध्ये? खरं तर आज ईदच्या निमित्तानं आम्ही सर्वजण मित्रमंडळी काशिमबाईंकडे या ठिकाणी आज ईदसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलो. तर त्यांनी त्यांची घरची जी भाभीने जी बिर्याणी बनवली अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुंदर. खाल्ल्यात तर अक्षरशः तुलनामध्ये जे त्याचा फ्लेवर आहे, जे बिर्याणीचा स्वाद आहे, जे वेगवेगळे मसाले त्यामध्ये मिक्स केलेत आणि त्यानं जे एक जे स्वाद आलाय अत्यंत अप्रतिम. आणि त्यांचं जे प्रेम आहे ते त्यापेक्षा पण जास्त. त्या ठिकाणी आम्हाला एवढं प्रेमानं त्यांनी या ठिकाणी बिर्याणी सर्व केली. खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, जय जाऊ, नमस्कार, सलाम वालेकुम. आज कासिमबाई शेख यांच्या इथं रमजान ईदच्या निमित्तानं अमित सर, वैभव सर, दीपक सर, आम्ही सगळेजण आलोय. आणि खास बेत का आहे बघा. बेत हा कासिमबाईने आखलेला आहे. आणि कासिमबाई कुठे आहेत माहितीये का? मोबाईलच्या पलीकडून आहेत. त्यांचा गोंड चेहरा दिसणार नाही. पहिलं बिर्याणीचा दाखवतो आणि वैभवला सांगतो की बिर्याणी जरा घे आणि जरा त्याचं वाटप कर, कारण इतकी सुंदर बिर्याणी. सगळे शिरकुर्मा खातील, पण आम्ही मात्र बिर्याणी खाऊन भाभींनी चांगली केलेली. भाभींनी पीस टाकले का नाही माहित नाही. शिंदे साहेब मला तुम्ही बोलायलाच लावलं. अहो भाभी पीस टाकायला कसं काय विसरणार? सगळं काय ह्याच्यामध्ये आहे अहो, लपलंय. लपलेलं आहे. आणि मस्त पैकी दम बिर्याणी आहे. मित्रांनो, मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल वरती. मित्रांनो, बरेचशे वेळेस तुम्ही शिंदे साहेबांकडून राजकीय घडामोडी ऐकल्या, पण आज स्पेशल ईद बिर्याणीची ही घडामोडी तुम्ही बघू शकतात. काय शिंदे साहेब, काय वाटतं आज ह्याच्यावरती? काय विशेष विचार तुमचा? खरं तर आज ईदच्या निमित्तानं कासिमबाईंकडे येऊन बिर्याणी खातोय. जगातला सगळ्यात मोठा आनंद ह्या बिर्याणीत लपलेला आहे. आणि बिर्याणी खाल्ल्याशिवाय अजिबात खरं तर बोलायची इच्छा नाही. तुम्ही बिर्याणी हांड्यामध्ये, लक्षात घ्या, एका कोंबडीनं स्वतःचे प्राण दिले. कोणासाठी? आमच्यासाठी. भाभींनी त्या कोंबडीचं इतका सुंदर पहिलं दही लावलं, मग सुंदर त्याला काय 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 केलं आणि नंतर मसाल्यात टाकलं आणि नंतर एवढा स्वाद भारी झालाय. नुसत्या वासाने आमचा वैभव असा जंगजिंग जिंगाट झालेला आहे. आणि मला असं वाटतं की तो जो आनंद आहे तो बिर्याणीमध्येच आहे. तो जो आनंद आहे ह्या पातेल्यात आहे, मलाच दिलेला नाही फक्त. अहो घ्या ना साहेब, घ्या बिंदास. आणि ह्या खोलगट ताट्यामध्ये तुमचं हे करा. बिलकुल. आणि आज बिर्याणीला सगळेजण ईदला गोड खातील. आम्ही मात्र स्पेशल तिखट खाण्याचा जो बेत आहे तो भारी आहे. अजून तुम्हाला बघायचंय, थांबा.